मनोज जरांगे पाटील यांच्याकडून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे। दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या आंदोलनावरही भुजबळांनी भूमिका मांडली, तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचं आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेले वक्तव्य अमान्य असल्याचं बोलून दाखवलं। कोण म्हणतं ओबीसींचं आरक्षण संपलं, जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय। 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतलाय, सरकार आमच्या सोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला। तर ओबीसींची अनेक कामं शांतपणे करून मिळतायत, तर मग मोर्चा कशासाठी काढू असा उलट सवालात भुजबळांनी उपस्थित केला। दरम्यान जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, सरकार त्यावर बोलतील आणि निर्णय घेतील असं भुजबळ म्हणाले। कोणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण संपलंय? ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही। आता काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये घ्या म्हणून। आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत, जे खरे ओबीसी आहेत ते जातगणनेमध्ये जे जात पडताळणीमध्ये पास होतात, जे चुकीचे आहेत ते नापास होतात। त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलंय म्हणून। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे, हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या, त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन आ बैल मुझे मार मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। गोदापट्ट्यातील 123 गावातील प्रमुख मराठा बांधव आणि मराठा सेवकांची ही बैठक होती। 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली। मंडप, वाहनांची व्यवस्था, पिण्याचं पाणी, जेवण तसंच अँब्युलन्ससह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलं। दरम्यान 29 ऑगस्टचं आंदोलन निर्णायक असून या आंदोलनाचा साक्षीदार होण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे। प्रमुखांची बैठक घेणं खूप गरजेचं होतं, मग त्यात राजकीय सामाजिक सगळेच आले। तर ही पहिली बैठक आहे अशी, याच्यात सगळे बांधव आमचे हजर होते, 123 गावातले प्रमुख सगळे। मराठ्यांनी आता आपण आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या गाड्या बाहेर काढून अंतरवालीला येणे एवढंच काम आहे। आपण आपल्याला स्वतःची जागृती करायची, स्वतःने स्वतःच्या कुटुंबात जागृती करायची आणि स्वतःने स्वतःच करायची आपल्या समाजासाठी, लेकरासाठी। आता मराठ्यांनी कानाकोपऱ्यातून फक्त एकच महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं, आपण आपली गाडी काढणे, आपण आपले माणसं अंतरवालीच्या आंदोलन 29 ऑगस्टला भेट देणे, बस। बाकी नियोजन सुरू झालं आमचं।